प्रदूषणाबाबत तक्रार करण्यासाठी ठाणे महापालिकेनं सुरू केलेल्या हेल्पलाईनकडे ठाणेकरांनी अक्षरशः पाठ फिरवली असल्याचं उघड झाले. प्रदूषणाबाबत दिवसाला केवळ एकच तक्रार येत असून गेल्या 21 दिवसात ठाणे महापालिकेच्या हेल्पलाईनवर केवळ 21 तक्रारी प्राप्त झाल्यात. गेल्या काही दिवसात शहरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचं उघड झाले. मुंबई पाठोपाठ ठाणे शहरातही हवेचं प्रदूषण काही प्रमाणात वाढत आहे. ते प्रदूषण रोखण्यासाठी ठाणे महानगरपालिकेनं नागरिकांना प्रदूषणाबाबत तक्रार करता यावी यासाठी हेल्पलाईन सुरू केली होती. 8657887101 या व्हॉट्सअप क्रमांकावर छायाचित्रासह तक्रार नागरिकांना नोंदवता येणार आहे. मात्र त्या हेल्पलाईनकडे चक्क ठाणेकरांनी पाठ फिरवल्याचं दिसून येतंय. 21 दिवसात अवघ्या 21 तक्रारी नोंदवल्या गेल्या असून त्या सर्व 21 तक्रारींचा निपटारा लावण्यात आला असल्याची माहिती प्रशासनाच्या वतीनं देण्यात आली आहे. सरासरी दिवसाला एक तक्रार नोंदवली जात असल्यानं या हेल्पलाईनला अल्प प्रतिसाद मिळत असल्याचं स्पष्ट होतंय. हा अल्प प्रतिसाद नेमका ठाणेकर नागरिकांकडून कशामुळे मिळतोय याची चाचपणी आता ठाणे महापालिकेकडून सुरू करण्यात आली आहे. दुसरीकडे ठाण्याची हवा देखील माध्यम प्रदूषित असून हवेचा गुणवत्ता निर्देशांक देखील घसरला असल्याचं उघड झाले. ठाण्याच्या हवेच्या प्रदूषणात वाढ होत असून सध्या हवेचा निर्देशांक 134 वर पोहोचला असल्याची नोंद प्रदूषण विभागाने केली आहे. दिवाळीत वाढलेली प्रदूषण काही दिवसांपूर्वी पडलेल्या अवकाळी पावसामुळे कमी झालं होतं. मात्र पुन्हा ठाण्याची हवा बिघडली असून महापालिकेची कारवाई मोहीम देखील थंडावली आहे. विशेष करून भुवन परिसरात हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक 178 एवढा नोंदवण्यात आल्यानं प्रदूषण विभागानं आश्चर्य व्यक्त केले. या भागात जास्त हवा का बिघडली याचा अभ्यास केला जाणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलंय. दरम्यान घोडबंदर येथील हवेची गुणवत्ता 101 तर तीन हात नाका परिसरात 124 एवढा एअर इंडेक्स नोंदवण्यात आलाय. मैं घर घर जाके काम करती हूँ और मेरे हस्बैंड ऐसी बेलदारी मजदूरी करते हैं। पहले मैं टीके लगवाती थी, फिर ऐसा हुआ कि हम लोग काम करते थे, हमारा काम डाउन होने लगा, फिर हम गांव चले गए, फिर गांव से आए तो हम दोनों काम में बिजी हो गए। एनम दीदी हमारे एक दिन घर आई, उन्होंने कहा कि मुझे कार्ड दिखाओ, फिर उन्होंने देखा उसमें कुछ टीके छूटे पड़े। आस पड़ोस में जितने भी बच्चे हैं उनके घर पर गए, उनकी मम्मी पापा से बोले जो जो बच्चे छूट गए हों वो बच्चे अपना टीका लगवा लें। अब हम लोग सारी लेडीज़ मिलकर बच्चों का टीका लगवा के आए। हम तो भूल गए थे कि हमारे बच्चे का टीका नहीं लगा, लेकिन सरकार नहीं भूली, हमारे दरवाजे पर आए और टीका लगाए। मिशन इंद्रधनुष। सायकल मोहिमांना जनसामान्यांमध्ये पोहोचवण्यासाठी हिंदायन फाउंडेशनतर्फे देशभरात विविध ठिकाणी 10 फेब्रुवारी ते 3 मार्च या काळात वेगवेगळ्या सायकल मोहिमांचं आयोजन करण्यात येणार आहे. त्यापैकी ठाणे ते मुंबई अशी सायकल मोहीम 17 फेब्रुवारी रोजी होणार असून त्याच दिवशी ठाणे महापालिकेच्या सहकार्यानं शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी 5 किलोमीटर अंतराची सायकल मोहीमही आयोजित करण्यात येणार आहे. या मोहिमांची माहिती देण्यासाठी काल महापालिका मुख्यालयात एका पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे आणि हिंदायन फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके उपस्थित होते. या मोहिमांना सर्वतोपरी सहकार्य करण्यात येणार असल्याची माहिती प्रशांत रोडे यांनी दिली. एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत केंद्रीय युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालयातर्फे हिंदायन सायकल मोहिमांचा पुरस्कार करण्यात आलाय. गेल्या वर्षी झालेल्या मोहिमेत भारतीय लष्कर आणि नौदल यांच्या संघांनीही सहभाग घेतला होता. यंदा ही सायकल मोहीम दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्र या राज्यातून जाणार आहे. नवी दिल्ली, आग्रा, जयपूर, गांधीनगर, अहमदाबाद, ठाणे, मुंबई आणि पुणे या शहरातून ही मोहीम मार्गक्रमण करणार असल्याची माहिती हिंदायन फाउंडेशनचे समन्वयक विष्णुदास चापके यांनी दिली आहे. प्रकारे तयारी असणार आहे या सायकल स्पर्धेसाठी आणि किती महत्त्वाचं आहे ठाण्यामध्ये अशा प्रकारची स्पर्धा होती? हिंदायन मार्फत देशाच्या विविध राज्यांमध्ये सायकल मोहीम आणि स्पर्धा आयोजित करण्यात येत आहे. त्यामध्ये ठाण्यामध्ये सुद्धा ही सायकलची मोहीम राबवण्यात येणार आहे. यामध्ये ठाणे महानगरपालिकेच्या विद्यार्थ्यांचा सहभाग राहणार आहे.
आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस फिटनेससाठी आपण मॅरेथॉन असेल, सायकल स्पर्धा असतील हे आयोजित करीत असतो. त्याचाच हा जो भाग आहे, त्यात महानगरपालिकेच्या क्रीडा विभागाच्या मार्फत आपण सायकल रॅलीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करणार आहोत. सर काय संदेश या सायकल रॅलीमधनं ठाणे महानगरपालिका एक भारत श्रेष्ठ भारत आणि फिटनेस मोहीम या शहरामध्ये राबवली जावी असा एक संदेश या सायकल मोहिमेमार्फत आपण देणार आहोत. सर, ह्या सायकल स्पर्धेमध्ये महापालिकेचे काही अधिकारी कर्मचारी देखील सहभागी होणार आहेत का? निश्चितच आम्ही सगळेच सहभागी होणार आहोत. त्यांना आवड आहे सायकलिंगची, सगळेच आम्ही सहभागी होणार आहोत. किती शाळा आहेत तर किती शाळेची मुलं आहेत? ते आमचं नियोजन चालू आहे मॅडम. ठाणेकरांना विद्यार्थी त्यात सहभागी होतील आज निश्चित नाही सांगत. ठाणेकरांना काय आव्हान असेल ह्या सायकल स्पर्धेत सहभागी होण्यासाठी? ठाणेकरांनी सुद्धा सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा. स्पर्धा मोहीम नाही तर दैनंदिन जीवनामध्ये सुद्धा सायकलचा जर वापर केला तर प्रदूषण हा एक भाग तर आहेच, परंतु स्वतःचं आरोग्य, स्वतःची फिटनेस ही सुद्धा आपण जोपासू शकतो. थँक्यू. भराव टाकून कांदळवन संपुष्टात आणलेल्या ठिकाणांवरील भराव तात्काळ काढून त्या जागी पुन्हा कांदळवनांची लागवड करा. भराव काढण्यासाठी लागणाऱ्या खर्चाचं अंदाजपत्रक तयार करा. विकासक किंवा अन्य व्यक्तीनं भराव टाकून कांदळवन नष्ट केलेलं असल्यास त्यांच्याकडून भराव काढण्याचा खर्च वसूल करा. त्या जागी पुन्हा कांदळवनांची लागवड करून त्यांचं संवर्धन करण्याचे आदेश निवासी उपजिल्हाधिकारी सुदाम परदेशी यांनी कांदळवन संवर्धन समितीच्या जिल्हा आढावा बैठकीत दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात कांदळवन संवर्धनाच्या दृष्टीनं जिल्ह्याची आढावा बैठक परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर आदी महापालिकांसह कांदळवन संवर्धन विभाग, वन विभाग आदींचे अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. तालुका पातळीवरील कांदळवन संवर्धन समित्या सक्रिय करण्यासाठी यावेळी चर्चा झाली. पोलिसांकडे प्रलंबित असलेल्या तक्रारी निकाली काढा. महापालिकांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील तक्रारींचा आढावा घेऊन त्यांचा अहवाल तयार करा. पाण्याच्या ठिकाणी कांदळवनांची लागवड करून त्याचं संवर्धन करण्याचं मार्गदर्शनही परदेशी यांनी यावेळी केलं. भराव टाकून कांदळवन नष्ट करणाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करून कांदळवनांची संवर्धन करण्यासाठी यावेळी परदेशी यांनी संबंधितांना आदेश जारी केलेत. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. वर्तकनगर येथील श्री साईबाबा मंदिराच्या भव्य वर्धापन दिन सोहळ्यास कालपासून उत्साहात सुरुवात झाली आहे. श्री साईनाथ सेवा समितीच्या वतीनं साईबाबा मंदिराचा वर्धापन दिन सोहळा 5 ते 7 डिसेंबर दरम्यान आयोजित करण्यात आला आहे. उत्सवाच्या पहिल्याच दिवशी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साईबाबांचं दर्शन घेतलं. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बळीराम नईबागकर, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, हरिमाळी समितीचे उपाध्यक्ष अशोक सुर्वे आणि अशोक हिरानंदानी, खजिनदार बबन बोबडे, सचिव सुरेश महाडिक, उपसचिव विकास झगडे, कार्याध्यक्ष मंगेश नईबागकर, विश्वस्त हरिमाळी, अपर्णा जाधव, प्रवीण रोठे, विश्वस्त नंदकुमार साळवी तसंच संस्थेचे इतर पदाधिकारी, कार्यकर्ते आणि भक्तगण मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. या उत्सवादरम्यान कालपासून विष्णुयाग यज्ञ, भजन कीर्तन आणि सांस्कृतिक कार्यक्रमही संपन्न झाले. साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना लाडू प्रसाद म्हणून वाटप करण्यात येत आहे, तर महाप्रसादाचाही भाविक भक्त मोठ्या संख्येनं लाभ घेताना दिसून येतात. साईबाबांचं दर्शन घेण्यासाठी काल आणि आज भक्तांनी मोठ्या संख्येनं गर्दी केली होती. दरम्यान माजी आमदार सुभाष भोईर, ज्येष्ठ समाजसेवक डॉक्टर नानजीभाई ठक्कर ठाणावाला, कल्याण जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे, माजी नगरसेवक नारायण पवार, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका नम्रता राजू फाटक तसंच इतर मान्यवर, भाविक, भक्त मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मंदिरात आणि आजूबाजूचा परिसर रोषणाईनं उजळून निघालाय,
तर मंदिर परिसरात एका जत्रेचंही आयोजन करण्यात आलं आहे. या उत्सवाबद्दल कार्याध्यक्ष मंगेश नेईवाकर यांनी पत्रकारांशी बोलताना अधिक माहिती दिली. आज उत्सवाचा दुसरा दिवस असून पहाटेपासून श्री साईबाबांच्या पूजा अर्चा पहाटेपासून चालू आहे. तसेच आता आज श्री विष्णू याग यज्ञ याचाही दुसरा दिवस असून कालच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ठाण्याचे लाडके श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा काल मंदिराला भेट दिली. त्यांनी सर्व मंदिराची पाहणी करून सर्व विश्वस्तांना कामाबद्दल त्यांना शाबासकी दिली की तुम्ही सुंदर काम केलेलं आहे. तसेच आज दिनांक विरोधी पक्षनेते श्री सुभाषजी भोईर, गोपाळजी लांडगे तसेच इतर मान्यवर तरे साहेब, संजय तरे साहेब अशा प्रकारे तसेच स्थानिक नगरसेवक राजू फाटक, विक्रांत चव्हाण या सर्वांनी आज साईबाबांचे दर्शन घेतलेले आहे. अशा प्रकारे आज दिवसभर लोकांची, साई भक्तांची आज गर्दी म्हणजे काल संध्याकाळी सुद्धा फार प्रमाणावरती भक्तांनी दर्शन घेण्यासाठी गर्दी उसळली होती. आजही अशाच प्रकारे गर्दी उसळत आहे. तरी मी आपल्या मार्फत जास्तीत जास्त लोकांनी दर्शनाचा लाभ घ्यावा ही विनंती करतो.